नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बरेचदा सकाळी खूप हेवी जेवण होतं आणि मग संध्याकाळी जेवायला काय बनवायचं किंवा हलकं फुलकं काय खायचं हा प्रश्न पडतो. तर अशा वेळेला आम्ही एक उत्तम पर्याय आमच्या घरात शोधून काढला आहे, तो म्हणजे दही पोहे. तर आज मी तुम्हाला जरा आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने दही पोहे जे बनवतात ते दाखवत आहे. तर हे दही पोहे बनवण्याकरता मी इथे जाड पोहे वापरत आहे आणि माणशी 1 मूठ या मापाने मी 3 मुठी इथे पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे मी 2 ते 3 पाण्यामधनं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे मी 1 वाटी भरून दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण मी 1 कप दूध घातलेलं आहे आणि थोडीशी दुधावरची साय घातली आहे आणि ते छान फेटून घेतलेलं आहे. तसेच याच्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. इथे मी 1 सालीसकट काकडी बारीक चोचवून घेतलेली आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 15 ते 20 मी काजू तळून घेतलेले आहेत. काजू हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला वाटले तर घाला, नाही घातले तरीही चालेल, पण छान लागतात म्हणून मी याच्यात घालते. आता या पोह्यांमध्ये फेटलेलं दही घालायचं आहे, तसेच बारीक चिरलेला कांदा, काजू आणि काकडी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. काकडी आणि कांदा याच्यामध्ये खूप छान लागतो म्हणून आम्ही कायम त्याच्यामध्ये घालतो. आता हे सगळं छान मिक्स करून घेत आहे. आता या पोह्यांना वरनं तडका देण्याकरता मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे, थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि मस्त अशा त्याच्यामध्ये 2 सांडग्या मिरच्या म्हणजेच भरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्याची छानशी फोडणी तयार करून घेतलेली आहे. आता ही मस्त खमंग बनवलेली फोडणी या मी पोह्यांमध्ये घालत आहे आणि छान ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सांडगी मिरचीची फोडणी ही दही पोह्यांना अप्रतिम लागते, त्यामुळे मी कायम सांडगी मिरचीच वापरते. तर आता हे छान मिक्स करून घेत आहे. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. मस्त असे आपले हे दही पोहे खायला तयार झालेले आहेत. मस्त असे दही पोहे तयार झालेले आहेत आणि बनवायला अतिशय सोपे आणि झटपट होणारे असे हे पोहे आहेत. सकाळी एखाद्या दिवशी तुमचं जास्त जेवण झालं असेल तर रात्री तुम्ही अशा प्रकारे हे पोहे बनवून खाऊ शकता. तेव्हा ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.